गोड, आंबट, तिखट, खारट चवीचे हे काप खायला एकदम रुचकर लागतात. एकदम साधी, सोपी 5 ते 6 मिनिटाची रेसिपी. उपवासात खाऊ शकता किंवा अशीही नाश्त्याला तयार करू शकता. आजची रेसिपी 2 लोक शेअर करू शकतात आणि ह्या अशा हलक्या-फुलक्या रेसिपी पण कमालीचा आनंद देऊन जातात. स्टार्टर म्हणून पण तुम्ही या रेसिपीचा उपयोग करू शकता. इतकी छान ही रेसिपी तयार होते. नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत रताळ्याची चटपटीत रेसिपी. अगदी 10 मिनिटात तयार होते. तुम्ही उपवासाला खा किंवा असेही नाश्त्यासाठी खाऊ शकता. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. इथे मी 5 रताळी घेतलेली आहे. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. आणि ही रेसिपी बनवायसाठी ना मेजरमेंटची अशी काही गरज नाही आहे. तर या सर्व रताळ्याची आपण सालं काढून घेऊ. आकाराने छोटी आहे पण चवीला खूप चांगली आहे. बरेचदा खूप मोठी मोठी रताळ असतात पण ती म्हणजे कीडक असतात आपण असं म्हणू शकतो, किंवा चवीला पण चांगली नसतात. पण ही छोटी छोटी आहे ना तर खूप चांगली रताळी आहे. रताळ्याला छिद्र असते आणि मग ते सगळंच रताळ खराब निघतं, आतून काळपट असते आणि मग ते चवीला पण असं चांगलं लागत नाही. सालं काढून झालेली आहे. तर याचा हा समोरचा पोर्शन म्हणजे दोन्ही बाजूचे टोकाचं जे असतं ना ते थोडं थोडं काढून घ्यायचं असं. आणि याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊ. तर बघू शकता हे अशा पद्धतीने याचे आपण काप करून घेऊ. खूप एकदम पातळ नाही करायचे. एक पण रताळ खराब नाही निघालेला आहे. सगळे रताळ चांगली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपले रताळ्याचे काप करून झालेले आहे. मोठ्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहे. त्याला पण छान मी असं बारीक बारीक कापून घेते. तुम्ही तुमच्या चवीने मिरच्या घ्या किंवा तिखटवाल्या घेऊन मोठे मोठे काप करून घ्या, म्हणजे ते बाहेर काढू शकतात तुम्हाला नको असेल तर. आणि अर्ध्या लिंबूचा रस लागणार आहे आपल्याला. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तूप घालून घेऊ. तुम्ही तेल पण टाकू शकता. पोहे खायच्या चमच्याने छोटे 2 चमचे तूप घालून घेतलं आणि त्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं. हिरवी मिरची घालून घेऊ आणि मिरची टाकली की लगेच हे काप पण घालून घ्यायचे. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा सेंधे मीठ घालून घेते. पण याला मिक्स करून घेऊ. म्हणजे तुम्ही उपवासासाठी पण करू शकता, उपवास नसेल तरीही करू शकता. उपवास असेल तर सेंधे मीठ घालून घ्या आणि उपवास नसेल तर साधा मीठ घालून घ्या. आणि चालत असेल तर तुम्हाला पाहिजे ते मीठ तुम्ही टाकू शकता. आणि याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेम वरती आपण 2 मिनिट याची वाफ काढून घेऊ. 2 मिनिटानंतर चेक करूया. खूप शिजवून नाही घ्यायचे आपल्याला, गलगल नाही होऊ द्यायचे, म्हणून मध्ये 2 मिनिटांनी चेक करून बघायचं. चेक करून बघू तर ना थोडे व्हायचे आहे, थोडा वेळ अजून होऊ द्यायचं आहे. तर परत झाकण ठेवून द्यायचं याच्यावरती आणि परत 2 मिनिट आपण याची वाफ काढू. इथे 2 मिनिट झालेले आहे. मी इथे गॅस बंद करून देते आणि झाकण थोड्या वेळाने उघडू आपण, म्हणजे वाफेने राहिले असेल ते थोडे शिजून जातात. एखाद्या मिनिटांनी झाकण काढून घेऊ. झाकणावर वाफ पकडली होती ना त्याचा आवाज आहे. बघा रंग पण बदललेला आहे. गलगल नाही होऊ द्यायचे. चमच्यानी बघा किंवा फोर्कच्या साहाय्याने बघा, तर तुम्ही बघू शकता सहज आपल्या फोर्क मध्ये येत आहेत. बघा छान शिजलेत. आणि आता आपण याच्यात लिंबू पिळून घेऊ, म्हणजे बिया जे आहे ते तुमच्या हातावर येऊन जातात. अगदी 5 ते 6 मिनिटात हे काप तयार होतात. आंबट, गोड, तिखट आणि खारट चवीचे आणि एकदम चवीला ना रुचकर लागतात. बघा किती सुंदर दिसतंय. अगदी शाही हॉटेल मधले स्टार्टर तरी फिके पडतील इतके छान काप दिसतात. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.